अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय। जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद असतानाही काँग्रेसचे उमेदवार 23 जागांवर निवडून आलेत। यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गटाचाच वर्चस्व असल्याचं दिसून येते। अहमदनगर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असल्याचं मत व्यक्त करत महाराष्ट्रात काँग्रेसला अद्याप खूप काम करण्याची गरज असून मतभेद विसरून एकत्रित काम करा असं मत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले। महाराष्ट्रात काँग्रेसला पाया आहे, मात्र काम खूप करावं लागेल तर काँग्रेसला पुढील काळात यश मिळेल असंही थोरात म्हणाले। मुंबईत संजय निरुपम यांनी फार चांगलं काम केलंय। ज्या कार्यकर्त्यांनी काम केलंय त्यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल। भारतीय जनता पार्टीचं गेल्या 2 वर्षात काहीही काम नाही, मात्र ते जनतेपर्यंत पोहोचवण्यात आम्ही नक्कीच कमी पडलो अशी कबुली थोरात यांनी दिली। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची स्थिती खरं म्हणजे अजून बारकाईनं अभ्यासावा लागेल, परंतु एक गोष्ट खरी आहे की आम्हाला खूप काम करण्याची गरज आहे आणि एकत्रित पद्धतीने काम करण्याची गरज आहे। मतभेद विसरून आम्ही जर काम करू शकलो तरच आम्ही हा बदल करू शकतो। काँग्रेसला पाया आहे, खूप चांगला पाया आहे, फक्त आम्हाला काम मात्र खूप करावं लागेल तरच यश पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळू शकतो। संजय निरुपमांनी राजीनामा दिला आहे, पराभव त्यांनी स्वीकारला आहे। मुंबईची स्थिती एक पाहिलं तर मुंबईच्या स्थितीमध्ये सुद्धा 31 जागा त्यांनी काँग्रेसच्या आणलेल्या आहे। उलट मी संजय निरुपम यांचं या निमित्तानं अभिनंदन करेल की त्यांनी खूप प्रयत्न कष्ट केले, हे नाकारता येणार नाही। ज्या कार्यकर्त्यांना कष्ट केले, मनापासून केले, त्याचं तर अभिनंदनच केलं पाहिजे। जय पराजय ही बाब वेगळी आहे। जर तसं बघितलं तर भाजपचं कमळ आहे आता बऱ्यापैकी ग्रामीण भागात दिसत आहे, काय कारण असणार नाही? याच्यामध्ये खरं म्हणजे भाजपचं जे अपयश आहे देश पातळीला आणि राज्य पातळीला, हे लोकांना सांगण्यामध्ये आम्ही कमी पडतो आहोत, एवढाच त्याचा अर्थ आहे। काहीही काम राज्यामध्ये आणि देशामध्ये खरं होऊ शकलं नाही 2-2.5 वर्षामध्ये, ही वस्तुस्थिती आहे। पण आम्ही कमी पडतोय म्हणून हे यश मिळतंय। नाही, एक तर दिसतंय की काँग्रेस पक्षाला एक विश्वास लोकांनी दाखवलेला आहे। काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल याबाबतीत माझ्या मनामध्ये काही शंका नाहीये। आता तरी आम्हाला काही ज्या समविचारी लोक आहेत त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन बरोबर तिथे ही आम्हाला सत्ता प्रस्थापित करावी लागेल। अध्यक्ष मात्र तुमच्या गटाचा होणार, थोरात विखे गटाचा तो काँग्रेसचा अध्यक्ष होईल। मात्र थोरात विखे गटाचा जो वाद झाला होता, आज काँग्रेस म्हणून काँग्रेस गटाचा अध्यक्ष होईल। आता पुढच्या भविष्यात कसं राहील? नाही, माझं मत असं की काँग्रेसचा अध्यक्ष होईल, याच्यापेक्षा मी जास्त बोलू इच्छित नाही। बाईट न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर।